ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेने भाव जाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजे योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता जगज्जाल पालं कचत कंठमालं शरच्चंद्र भालं महादैत्यकालं नभो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेहं श्री संताची माथा चरणावरी
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा सप्ताहाच्या नियमाप्रमाणे आजचा पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसाचा नियम देव आणि देवाच्या नामाचं चिंतन या ठिकाणी झालं पाहिजे। त्याच अनुषंगानं भगवंताचं आणि भगवंताच्या नामाचं अतिशय सुंदर असं चिंतन मांडणारा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा तुकोबरांचा अभंग सेवेकरिता निवडलाय। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं अगदी संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला आज या ठिकाणी करायचा आहे। पण तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं। सकल साधू संतांच्या आशीर्वादानं कृपेनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली चिखली ही भूमी आणि या गावामध्ये भूमीमध्ये गोड असा 13 वर्षापासून 7 दिवसाचा सुंदर असा आयोजित नियोजित झालेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा आहे। आजची प्रथम दिवसाची सेवा संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या आग्रहाच्या प्रेमाच्या निमंत्रणानं तर माझ्यापर्यंत आलीच, पण अगदी आमच्या जीवनामध्ये ज्यांचं आदर्शवत स्थान या ठिकाणी आहे अशा आमच्या आईसाहेब आमच्या रेणुका ताई या ठिकाणी असतील। ताईंना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे, करावं तितकं कौतुक सुद्धा कमीच आहे। कारण इतक्या महिला एकत्रित संघटित करणं हे चेष्टा नाही, पण ताईंनी ते करून दाखवलं आणि सुंदर एका गणवेशामध्ये इथे सुंदर अगदी महिलांचं गोड असलेलं हे मंडळ पाहिल्यानंतर कुठेतरी एक स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो आणि सर्व हे महान मोठं कार्य अगदी आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी संप्रदायासाठी बहाल या ठिकाणी केलेलं आहे असे आमच्या आईसाहेबांच्या चरणी प्रथमतः विनम्र भावानं वंदन या ठिकाणी करते। गोड असं आयोजन नियोजन सर्वांच्या सहकार्यानं आमच्या आईसाहेब या ठिकाणी करतात, सर्वांचे मनस्वी आभार। आजच्या या सेवेसाठी नवीन 7 दिवसासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकांची उपस्थिती आपल्या या गावामध्ये या ठिकाणी आहे। त्यामध्ये गोड मृदंगाची साथ करणारे मृदंग विशारद काय असतील नसतील त्या पदव्या तुम्हाला सर्व बहाल आदरणीय आमचे नागेश दादा या ठिकाणी असतील, त्यांचे मनस्वी आभार। गोड गायनाची साथ करण्यासाठी ज्यांच्यामध्ये मी लहानची मोठी या ठिकाणी झाले अशा माझ्या मैत्रिणी, अशा माझ्या सख्या आदरणीय भजन सम्राट सरस्वती मातेची विशेष कृपा या दोघींनाही या ठिकाणी आहे। त्यामध्ये आमच्या मंगलताई या ठिकाणी असतील आणि राणीताई दौंड या ठिकाणी असतील, दोघींचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। माझ्या समवेत आलेले आदरणीय गोकुळ महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। श्रवण करण्यासाठी महिला पुरुष बाल वृद्ध सर्वांची मोठी गोड उपस्थिती या ठिकाणी आहे। आमच्या इकडे जे महाराज जे असतील त्यांचे मनस्वी आभार, आमचे श्यामदादा असतील त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार सहकारी मंडळी आणि सुंदर अशी सिस्टीम आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी देत आहेत। दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। अगदी प्रक्षेपण करण्यासाठी आपल्याकडे यूट्यूबचंही चॅनल हजर आहे, जिव्हाळा आम्ही वारकरी गोड यूट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावर 7ही दिवसाच्या या सुंदर कार्यक्रमाचं प्रक्षेपण परत या ठिकाणी होणार आहे। तुमचेही मनस्वी आभार। अज्ञानानं माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंधकरणानं क्षमा। आधीच माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेत म्हणजे मला संधीचं सोनं या ठिकाणी जर करायचं असेल तर मला आता जास्त नामाचा उल्लेख करणं योग्य वाटत नाही। आणि मुळात ही जी जागा आहे, हे जे व्यासपीठ आहे, हे मुळात तुमचं आमचं नाव घ्यायचं नाहीच आहे। होता होईल तितकं शक्य जास्तीत जास्त देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न या जागेवर आपल्याला प्रामाणिकपणानं करायचा आहे
आणि त्यातल्या त्यात माझाही नियम आहे, मी वेळेच्या बाहेर कधी जात नाही. आपला विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा दिलेला कधीही चांगला असतो. आपला आभाळ आला की कांदे झाकायचे असतात, जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही. संकल्पित वेळेमध्ये होणारी ही सेवा, त्या अनुषंगानं त्या निमित्तानं निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा अभंग आहे. देव आणि देवाचं नाम तुकोबरायांसारख्या संतांच्या जीवनामध्ये कशा रूपानं त्यांना अनुभवायला मिळालं याचं गोड असं चिंतन तुकोबरा आज आमच्या समोर या ठिकाणी ठेवतायत. आणि मग कशा रूपानं अनुभवायला मिळालं ते तुकोबराय सांगू लागले की माझा देव आणि त्याचं नाव सत्यही आहे, साचही आहे आणि खरं सुद्धा आहे. नुसतं खरंच नाही तर ते बरं सुद्धा आहे. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत कदाचित खऱ्या असतील पण बऱ्या नसतात, बऱ्या असतील पण खऱ्या नसतात. पण देव आणि देवाचं नाव हे खरंही आहे आणि शिवाय बरं सुद्धा आहे. आणि मग इतकं जर लाभदायक फायदेशीर हे माझ्या जीवनामध्ये देवाचं नाम या ठिकाणी जर ठरू शकतं तर मला इतरत्र या लटक्या संसाराच्या आकर्षणामध्ये माझं जीवन या ठिकाणी वाया घालून चालणार नाही. कारण तुकोबराय राहण्यासाठी तुमच्या आमच्यातच आहेत आणि आपण लोक कशी आहोत, संसाराच्या आकर्षणाला बळी पडलेला इथे प्रत्येक जीव आम्हाला पाहायला मिळतो. मग तुकोबरायांना कधी काळी याची सुद्धा भीती वाटली, कारण तुकोबरायांना माहिती आहे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही. पण बोलत नाहीत का तुम्ही, बोला ना. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला. संसाराच्या आकर्षणाला बळी पडणाऱ्या लोकांमध्ये जर मी राहण्यासाठी आहे तर कधी काळी मी जर देवाच्या नामाचा आसरा माझ्या जीवनामध्ये कधी सोडेल तर यांचा वान नाही पण गुण मला लागल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या नामाचा आसरा जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, किती फायदेशीर आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न संत करतात, माझे तुकोबराय या ठिकाणी करतात. कारण संसाराच्या आकर्षणाला बळी पडलात तर या संसारातली एकही गोष्ट, एकही वस्तू आम्हाला फायदेशीर ठरत नाही. कारण दुःखमुळं सगळा या संसाराचा पसारा परिणामी दुःखरूप या ठिकाणी आहे. दुःखाशिवाय पदरी या संसाराची सेवा केल्यानंतर काही एक या ठिकाणी पडू शकत नाही. म्हणतात ना, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. नवे नवे तर संतांना या संसाराचं इतकं सुंदर दर्शन होत आहे. आणि मग तो संसार कसा आहे त्या स्वरूपाचं रूपाचं वर्णन संत आमच्या समोर या ठिकाणी करतात. जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लगे दिसेना ती, क्षण न लगे दिसेना ती, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार खरा आहे, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. संतांना या संसाराचं स्वरूप लक्षात करतो. झालाच मूड तर कीर्तनाला जातो बरं का. काय जाऊच वाटलं तर आम्ही कीर्तनाला जातो. म्हणजे आम्ही अखंड संसार करणारी लोक इतकं समर्पण त्या संसारासाठी केलेलं आहे. आणि मग परिणामी दुःख पदरी घेऊन दारोदार आम्ही सुखाचा शोध घेत या ठिकाणी जेव्हा फिरतो तेव्हा हे संतच आम्हाला गोड असं मार्गदर्शन या सुखाच्या प्राप्तीसाठी या ठिकाणी करतात. म्हणून आधीच जर सावध व्हायचं असेल तर संतांच्या विचाराचं आचरण करायला जरूर आपण शिकलं पाहिजे. कारण संतांची पवित्र पावन ही भूमी आणि या अशा विचारामध्ये तुमचा आमचा जन्म होतो म्हणजे महत्भाग्य तुमचं आमचं खरंच या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. असो, संतांच्या विचाराचं आचरण आमच्या जीवनामध्ये अतिशय गरजेचं, अतिशय महत्त्वाचं. न पडे गुंता कोठे काही, तेनेची पंथे चालू जाता. निश्चित जी समस्या येईल, जी अडचण येईल ती अलगत सुटल्याशिवाय राहणार नाही. असे हे फायदेशीर ठरणारे संतांचे विचार. आणि मग त्याच अनुषंगानं तुकोबराय स्वतःच्याही संसाराला तुकोबराय या नामाची, भक्तीची, भजनाची जोड या ठिकाणी देतात.
आणि इतर या समाजाला सुद्धा अज्ञानापासून ज्ञानाकडे नेण्याचं काम संत या ठिकाणी करतात आणि आग्रहपूर्वक या ठिकाणी सांगतात की करे टाळी बोला मुखी नाम लागोन या पाया. आपली पात्रता आहे का हो तुकोबरांनी आपल्या पायाला लागावी अशी? अजिबात नाही. पण किती मनाचा मोठेपणा आहे तुकोबरांच्या जीवनामध्ये, आधी करून सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये. सामान्य जड जीवाच्या पायाला लागून भजन करण्याचा आग्रह हे संत करतात. कारण संतांना ठाऊक आहे आपल्याशिवाय यांचा वाली या भूमीवर कुणीही नाही. म्हणून संतांनी योग्य तो मार्ग आम्हाला आमच्या जीवन जगण्याच्या सफलतेसाठी पद्धतीसाठी या ठिकाणी जर सांगून दिलेला असेल तर निश्चित या संतांच्या विचाराचा आचरण या ठिकाणी करा. जेणेकरून संत सांगतात की नुसताच फक्त आणि फक्त संसार करू नका, तर त्या संसाराला परमार्थाची जोड द्यायला विसरू नका. कारण संतांनी सुद्धा संसार केलाय. संत संसाराचं स्वरूप जाणतात, याचा अर्थ संतांनी संसार सोडला असं नाही. कारण संत म्हणतात संसार सोडू नका असं कुण्याही संतांनी सांगितलेलं नाही. या उलट संसार कसा करा जेणेकरून तो सफल या ठिकाणी होईल याच्यावर मात्र अनेक प्रकारचे मार्ग संत या ठिकाणी सांगतात. आणि अशा या गोड फायदेशीर असलेल्या मार्गाचा अवलंब करून संत जेव्हा संसार करतात तेव्हा त्यांच्या संसाराचा परिणाम आमच्या संसाराच्या परिणामासारखा दिसून येत नाही. दुःखाचा असेल आमचा तुमचा संसार, पण नाथबाबांचा संसार दुःखाचा आहे का हो? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे. कावडीने पाणी वाहण्याचं काम विश्वाचा मालक ज्या संसारामध्ये करतोय, अशा नाथबाबांच्या संसारामध्ये दुःख नावाची गोष्ट कधी एकदा आली नाही, शिल्लक राहिली नाही. तुकोबरांनी सुद्धा भजनाची जोड देऊन जेव्हा संसार केला तेव्हा परिणाम पाहायला मिळाला. आजी संसार सुफळ आजी संसार सुफळ झाला गे माये. तुकोबरांच्या संसाराचा परिणाम. मग त्याचं कारण काय? देखिले पाय विठोबाचे, तो आम्ही प्राप्त करण्याचा साध्य करण्याचा एक प्रामाणिक गोड प्रयत्न संत त्यांच्या जीवनामध्ये करतात. त्याचे पाय दिखल्यानंतर पाहिल्यानंतर त्याची प्राप्ती झाल्यानंतर आमच्या संसाराचा परिणाम आम्हाला पाहायला मिळाला. आता आमचाही संसार जर आम्हाला सुफल करून घ्यायचा असेल तर जे तुकोबराय करतात ते आमचं आम्हाला करणं काम आहे की नाही? तुम्ही काय नाराज आहेत का माझ्या? बोला ना मग. देखिले पाय विठोबाचे परिणामी संसार हा सफल तुकोबरांचा होतो. मग आमचाही संसार सुफल व्हावा ही भावना जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर आम्हाला सुद्धा त्याचे पाय पाहण्यासाठी जावं लागेल की नाही? पंढरपूरला गेलात की नाही अजून? कोण कोण गेलं नाही वर बोट करा बरं. सगळ्यात जाऊन आल्या? खरं खोटं बोलायचं नाही. मंडप कीर्तनाचा आहे, सभेचा. खरंच सगळ्या जाऊन आल्या मागच्या? तुम्ही राहायला जायच्या? बरं गेल्याशिवाय जाऊ नका. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी
संसाराची सोडून गाठ पाऊले चालती पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावनायनात पाऊले चालती पंढरीची वाट सांगितलंय बरं मग जायचंय ना तिकडे तर सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची त्याला पाहिल्याचा हा परिणाम होतो की आजी संसार सुफल झाला गे माय संत संसार सोडा असा आग्रह न करता तो आम्हाला सफल कशा पद्धतीनं करता येऊ शकतो याच्या विविध प्रकारचे मार्ग संतांनी आम्हाला सांगितलेत एवढंच काय महावैष्णवमौली ज्ञानोबराय संन्यासी जीवन आहे ब्रह्मचारी असताना सुद्धा त्यांनी सुद्धा एक प्रकारचा संसार केलेला अवघाची संसार सुखाचा करीना महावैष्णवमौली ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली होती हो माझाच नाही मला अवघा संसार सुखाचा करायचा आहे बरं का मग त्यासाठी सुद्धा काय केलं मौली ज्ञानोबरायांनी जाईन गे माये तया पंढरपुरा त्या पंढरपुराला गेल्याशिवाय संसाराचा परिणाम सुफल या पद्धतीनं दिसू शकत नाही मग तोही साध्य करा आणि त्याचं नावही आम्हाला अवगत लवकरात लवकर झालं पाहिजे कारण अनंत असे फायदे या देवाच्या नामानं देवाच्या प्राप्तीनं जर आमच्या जीवनामध्ये होत असेल तर निश्चित या अध्यात्माची भजनाची भक्तीची भजनाची जोड आम्हाला आमच्या जीवनामध्ये देता आली पाहिजे त्याच अनुषंगानं जेव्हा तुकोबराय स्वतःचं जीवन या ठिकाणी जगू लागले त्या देवाच्या नामाचा एवढा छंद तुकोबरांच्या वाणीला या ठिकाणी लागलाय आणि मग माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे काळ कळेना वेळ कळेना ठिकाण कळेना काही एक कळायला मार्ग नाही जिथे बसलेले आहे तिथे त्या नामाचा छंद त्या वाणीनं घेतलाय आणि मग गोविंद गोविंद जीवनामध्ये त्यांना लागलाय मग अशा या पद्धतीनं जेव्हा भजन तुकोबरांच्या जीवनामध्ये होऊ लागलं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारनं अनुभव तुकोबरांना त्या देवाचे आणि त्याच्या नामाचे या ठिकाणी येऊ लागले आणि मग तेव्हा समाजाला तुकोबराय सांगू लागले अहो एवढं जर लाभदायक फायदेशीर हे देव आणि देवाचं नाव आहे तर निश्चित तुम्ही घ्यावं असा आग्रह मी तुमच्या चरणावर या ठिकाणी करतो कारण कशा स्वरूपाचं आहे ते जेव्हा समाजाला तुकोबराय सांगू लागले तेव्हाच कदाचित या अभंगाची निर्मिती झाली असावी आणि मग अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या नामाचं स्वरूप तुकोबरायांनी सत्य
नियोजन अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे बरं का. मी नेहमी म्हणत असते, दृष्ट लागण्या जोगे सारे. गालबोट लागण्यासारखं कुठंच काही नाही आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आमच्या राणीताई, मंगलताई, नागेश दादा तिघांचा जेव्हा समन्वय त्रिवेणी संगम होतो तेव्हा कार्यक्रमाची सात संगत योग्य त्या पद्धतीनं या ठिकाणी होत राहते. असो, परत सर्वांचे मनस्वी आभार. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. प्रथम चरणामध्ये तुकोबरांनी देवाचं आणि देवाच्या नामाचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. काय रूपानं मला ते माझ्या जीवनात अनुभवायला मिळाले. तुकोबराय सांगतात, देव आणि देवाचं नाम, मला हे दोन्ही गोष्टी सत्य स्वरूपाच्या, साच स्वरूपाच्या आणि खऱ्या स्वरूपाच्या कशा कशा रूपानं अनुभवायला मिळाल्या. तर सर्व देशात खरं आहे, सर्व काळात सत्य आहे, सर्व वस्तूत निर्जीव स्वरूपाचा या ठिकाणी साच स्वरूपाचा वास करताना मला या ठिकाणी पाहायला मिळाला. आता देव हा काळात आहे, वस्तूत आहे, सहजासहजी बुद्धीला मान्य होईल. पण देव आणि देवाचं नाम हे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आहे. हा मुद्दा थोडासा बुद्धीला अवजड आहे, बुद्धीला न पटण्याजोगा या ठिकाणी आहे. पण हे सुद्धा पटवून देण्यासाठी संतांनी चरित्र आमच्याकडे करून ठेवलेलं आहे. प्रल्हादाचं नाव ऐकलंय तुम्ही? ऐकलंय तुम्ही? तुम्ही आमच्यात नाहीत का? बोला ना, ऐकलंय? हां, त्याच्या बापाचं नाव काय हो? तुमच्या गावात आहे का? नाही, असल्यावर एवढा शब्द होऊ देत नाही तो बरं का. राक्षस कुळात जन्माला आलेला हा भगवत भक्त वयानं अगदी लहान आहे. पण काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, अखंड देवाचं भजन चिंतन मनन या प्रल्हादाच्या जीवनामध्ये आहे. एक सेकंदही तो वेळपास करत नाही. अखंड देवाचं भजन त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणानं त्याच्या त्या बापाला इतका भयानक राग यायचा, भयंकर रागानं लाल बुंद व्हायचा. कारण माझाच मुलगा माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या समोर माझ्याच घरात घेतो. बापाला अगदी राग अनावर त्या ठिकाणी व्हायचा. एक दिवस तो छोटासा असलेला बालक भक्त प्रल्हाद आपापल्या मस्तीत आपापल्या छंदामध्ये नामदेवाचं या ठिकाणी घेतोय. आणि ते देवाचं नाम, ते देवाचं चालू असलेलं भजन त्याच्या बापाच्या कानावर पडलं आणि रागानं लालबुंद झाला. ताड 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 चालत त्या लेकराकडे आला आणि त्याला जाब विचारायला सुरुवात केली. एवढं माझ्या दुश्मनाचं म्हणजे तुझ्या त्या नारायणाचं नाव तू सतत घेत राहतो, सारखं तुझं आपलं नारायण 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 चालू राहतं. मग तुझा नारायण आजपर्यंत एवढ्या नाव घेतल्या सरसर तुला दिसला का, भेटला का? आणि भेटला असेल, दिसला असेल तर मलाही दाखव, मलाही सांग, नेमकं तुझा नारायण आहे तरी कुठे? मग आहे तरी कुठे असा जेव्हा वडिलांचा प्रश्न आला तेव्हा भक्त प्रल्हाद गालातल्या गालात हसला आणि बापाला उत्तर देऊ लागला, बाबा मुळात तुम्ही प्रश्नच चुकीचा केला बरं का. काय बाबा, तुम्ही मुळात प्रश्नच चुकीचा केलाय. तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे? त्याचं ठिकाण सांगण्यासाठी एक विशेष कोणती जागा आहे का? आता ती विशेष जागा आमच्यासाठी आहे, पण भक्तांकडे ती आगळी वेगळी गोड मोठी दृष्टी त्यांना अवगत झाल्या कारणानं विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे आहारनीशी, ते वस्तू कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. अशा या भक्तांकडे दिव्य दृष्टी असल्या कारणानं हा चराचरामध्ये घटाघटामध्ये आहे याची प्रचिती वारंवार भक्तांच्या जीवनामध्ये आलेली आहे. तेव्हा तो छोटासा बालक आपल्या बापाला निर्भीडपणे उत्तर देऊ लागला, बाबा तुम्ही मुळात प्रश्नच चुकीचा केलाय.
मग माझा नारायण माझा देव कुण्या अशा ठराविक विशिष्ट ठिकाणी तो वास करत नाही, तर तो चराचरामध्ये गटागटामध्ये माझा नारायण मला दर्शनाला या ठिकाणी मिळतो. मग असं लोकांचं कौतुकाचं बोलणं जेव्हा त्या बापानं ऐकलं, त्याच्यावर परत एक प्रश्न केला, जर गटागटामध्ये चराचरामध्ये तुझा नारायण आहे तर या समोरच्या खांबामध्ये सुद्धा आहे का मग? स्तंभी नारायण करतो. असं मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण. त्या निर्जीव खांबातून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा व्यक्त झाला, प्रगट झाला. तुकोबरायांचा तिसरा मुद्दा, नुसता काळात नाही देशात नाही तर सर्व निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा माझा देव या ठिकाणी राहतो, तो वास या ठिकाणी करतो. मग आता नुसता देवच आहे एवढं सांगून तुकोबराय थांबले नाही, तर नुसता देवच नाही तर त्याचं नाव सुद्धा निर्जीव वस्तूमध्ये आहे. तुकोबराय ठामपणे आम्हाला सांगतायत की नुसता देवच नाही तर देवाचं नावही वस्तूमध्ये आहे. आता देव आहे हे मान्य झालं, पण देवाचं नाव कसं वस्तूत राहील हो? तुम्हाला होतं एक मान्य? हां, आमच्याकडं तोंड असून आम्ही घेत नाही, वस्तू कशी घेईल देवाचं नाव? पण संतांचं चरित्र यालाही अपवाद या ठिकाणी ठरलंय. जनाबाईचं नाव ऐकलंय? तुमच्या गावातली नाही, पंढरपुरातली जनाबाई महाराज नामदेवरायांच्या सेवेमध्ये, विठ्ठलाच्या सेवेमध्ये संपूर्ण जीवन खर्च करणारी, समर्पित करणारी जनाबाई आगळा वेगळा आणि मोठा अधिकार तिनं प्राप्त केलाय. कशाच्या साह्यानं? फक्त आणि फक्त देवाची आठवण तिच्या जीवनामध्ये आहे आणि भजनाची संगती तिच्या जीवनाला आहे. एवढं भजन, एवढी निर्मळ स्वच्छ अंतकरणानं केलेली भक्ती, आणि मग तिच्या त्या भक्तीचा परिणाम झाला की विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा तिच्या संगतीला राहण्यासाठी येऊ लागला. नुसता राहण्यासाठीच नाही तर पडेल ती कामं सुद्धा करू झाडलो. करी जणी केर भरी चक्रपाणी. केर भरायला कोण येतंय जरा विचार करा. आमच्या घरातला आम्ही भरला तर भराय, नाही तर 3-3 दिवस तसाच दारामागे पडून राहतो बरं का. जनाबाईच्या भक्तीनं मिळवलेला तिच्या जीवनातला तिचा अधिकार, विश्वाचा मालक सत्ताधीश्वर भगवान परमात्मा म्या बोलविल्या वेदू बोले
म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता तुझी सत्येनी, वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवळे. असा जगाचा विश्वाचा चालक मालक सत्ताधीश्वर भगवान परमात्मा माझ्या जनाबाईच्या घरातला केर कचरा साफ करतोय. एवढंच नाही, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पानियासी पाणी रांजणात भरी, पाणी रांजणात भरी, सडा सारवणा करी, जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पानियासी. पाणी आणू लागायला देवानं विश्वाच्या मालकानं तिच्या सोबत जावं, तिच्या मागे लुटू लुटू चालावं. एवढंच नाही, आताच्या जनाबाईला गिरणीवाला लवकर दळून देत नाही, पण आमच्या जनाबाईला कधी यायचा तिच्या घरी. आता एवढ्या मोठ्या परिवाराचं दळण दळायचं म्हणजे म्हटल्यानंतर आपल्यासारखं 8 वाजता उठून जमेल का? 1, 1:30, 2, 2:30च्या सुमारास जागं होणं कोणत्याही परिस्थितीत गरजेचं आहे. जनाबाईला काबाड कष्टाचं जीवन असल्या कारणानं शरीर थकून जायचं, पण जाग येत नसायची. दळणाचा धाक तिला कमी त्याला जास्त असायचा बरं का. जगाच्या मालकानं ती वीट सोडावी, जनाबाईच्या झोपडीमध्ये हजर व्हावं, स्वतःच्या हातानं तिला हलवून उठावं, तिच्या डोक्यावर त्यानं पदर ठेवावा, विस्कटलेली केस तिची सावरावी. जनाबाईला सांगावं, जनाबाई दळणाची वेळ झाली, जात्याजवळ जाऊन बसा. तिनं जात्याजवळ जाऊन बसावं. त्या विश्वाच्या मालकानं धान्याच्या पोत्याजवळ जावं, पाठीमध्ये ते धान्य ओतावं आणि ती धान्याची असलेली पाटी जनाबाईच्या मांडीजवळ नेऊन ठेवावी आणि दळण दळू लागायचं म्हणून तिच्या समोर त्यानं सुद्धा बसावं आणि जनाबाईला सांगावं, जनाबाई फक्त आणि फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला हात लावा, बाकी सगळं जातं ओढण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो. विश्वाचा मालक जनाबाईच्या जीवनामध्ये इतका अधीन झालाय भक्तीला, इतका नम्र तिच्या जीवनामध्ये झालेला पाहायला मिळाला. आणि मग जनाबाईचं सुद्धा अंतकरण एक दिवस गहिवरून आलं, देवा माझ्यासारख्या सर्वसामान्य एका अक्षराचीही ओळख असलेल्या निरक्षर बाईवर तू जर एवढी कृपा करतोय तर अजून काय अपेक्षा मला माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिली. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही, तर काही गुन्हा आहे असं कधीच भासलं नाही, कधीच वाटलं नाही. अशा माझ्या जनाबाईची आणि इतर बायांची जेव्हा गौऱ्यावरून भांडणं लागतात तेव्हा ते भांडण मिटवण्याची जबाबदारी कबीर महाराजांवर या ठिकाणी आली. आणि कबीर महाराजांवर सुद्धा मोठं संकट पडलं, कारण भांडण कशाचं आहे गौरा? बोला तुम्ही, आता वेळ संपत आलाय जवळजवळ आपला. थोडंसं बोला. भांडण कशाचं आहे? शेणाच्या असलेल्या गौऱ्यांचं भांडण आहे. आता भावाभावाचं, गावागावाचं, बांधाबांधाचं मिटवता येतं, सहज मिटवता येतं, पण हे
गौऱ्यावरून चाललेलं भांडण मिटवायचं तरी कसं म्हणून संकट पडलंय, पण त्या सुद्धा त्याच्यावरचा मार्ग जनाबाईनं सांगितला, महाराज मी कुणाच्याही गौरीला हात लावला नाही, या उलट याच बायांनी माझ्या गौऱ्या चोरल्यात आणि हे जर मला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी छाती ठोकपणे एक उपाय तुम्हाला सांगते. प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावा आणि ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू येईल ती गौरी माझी. इतकं अभिमानानं जनाबाईनं सांगितलं आणि कबीर महाराजांनी खरंच त्या ठिकाणी जर करून तसं पाहिलं तर खरंच त्या जनाबाईच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येऊ लागला आणि चमत्कार त्या ठिकाणी कबीर महाराजांना वाटला. कारण इथे शेणाच्या गौऱ्या सामान्य गौऱ्या विठ्ठल विठ्ठल जर भजन करताय तर त्या गौऱ्यांपासून आम्हाला सुद्धा काहीतरी आदर्श घेण्याची गरज आहे की नाही, आहे ना. हा, मग महाराजांनी सांगितलं तरच टाळी वाजवतात. देवाचं नाव घेते हे सुद्धा थोडंसं विशेष कमी या ठिकाणी लागतंय. आमचे तुकोबराय ज्या वाटेनं जातात त्या वाटेची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल. किती मोठा अधिकार आहे संतांकडे बघा. जिजाबाईच्या जीवनात नियम आहे, तुकोबराय जेवल्याशिवाय त्या जेवत नाही. तुमच्याकडे आहे कास काय नियम? हा, आपले तुकोबराई उस्तवर मला वाटतं 3-4 टाइम होत असेल आपले. हा, जिजाबाईच्या जीवनामध्ये नियम आहे, तुकोबराय जेवल्याशिवाय त्या अन्न ग्रहण करत नाही, जेवण करत नाही. पण तुकोबरायांची दिनचर्या आहे, सकाळी उठायचं, स्नान विधी करायचा आणि देवाची पूजा करून आपली विना घ्यायची, चिपळ्या घ्यायच्या, कुठेतरी डोंगरावर भजनाला निघून जायचं. आता डोंगर एक नाही 3 डोंगर आहेत, गोराडे डोंगर, भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर. आता 3 डोंगरापैकी कोणत्या डोंगरावर भजनाला चाललो हे काय ते सांगून जात नव्हते, सांगून जात नाहीये. मग जिजाबाईनं तुकोबराय गेल्यानंतर त्यांच्या माघारी सगळं घरातलं काम आवरावं आणि मग सगळं काम आवरून झाल्यानंतर त्या तुकोबरायांच्या जेवणाचा डबा तिनं पाठीत भरावा आणि तुकोबरायांना आधी जेवू घालायचं, मग आपण जेवायचं म्हणून तिनं त्यांना शोधत 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 त्या वाटेनं या ठिकाणी निघावं. मग आता कधी काळी तुकोबराय आधी 2 डोंगर फिरून यायची, मग 3ऱ्या डोंगरावर तुकोबराय तिला सापडायचे. असं करता करता कधी 4 वाजायचे, कधी 5 वाजायचे. भुकीनं व्याकुळ जीव तिचा होऊन जायचा. एक दिवस तुकोबरायांना शोधण्यासाठी फार वेळ तिला या ठिकाणी लागल्या कारणानं रागाचा पारा चढला, राग अनावर झाला. ज्या क्षणाला तुकोबराय दिसले त्याच क्षणाला तिनं फाड 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 बोलायला सुरुवात केली. काही काम भजनाशिवाय काही काम तर तुम्हाला जीवनात कधी जमलंच नाही. बरं, तुमचं भजन का तुम्ही करेनात, पण कमीत कमी घरातून निघताना सांगून येण्याचा तरी मोठा उपकार माझ्यावर करा. कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. मग तुम्हाला शोधून जेवू घालण्यामध्ये जर एवढा वेळ होत असेल तर माझी काही दया मया किंवा तुम्हाला येते की नाही. असं जिजाबाईचं रागाचं बोलणं तुकोबराय ऐकल्यानंतर तुकोबराय म्हणतात, अगं तुला सांगून येईल सुद्धा, पण जेव्हा मुळात मी घरून निघतो तेव्हा माझंच ठरलेलं नसतं. नेतो तिकडे जातो हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि मग इकडे या भजनाला येण्याची सुद्धा इतकी ओढ आहे, कारण तुकोबरायांसारख्या संतांना लोकांत आवडत नाही. एकांतात जाऊन त्या भक्तीचा, परमार्थाचा, अध्यात्माचा, भजनाचा आनंद घेण्यासाठी नेहमी संत ही इच्छा व्यक्त करतात. आणि मग असा एकांत मला या डोंगरावर या ठिकाणी मिळतोय, म्हणून तो एकांत सापडवण्यासाठी मी या ठिकाणी लवकरात लवकर घरातून निघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तारे हरिकथा, तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. लोकांत संतांना आवडत नाही, एकांत आवडतो. म्हणून हा एकांत साधण्याकरिता मी लवकरात लवकर घरातून बाहेर निघतो. बरं निघत्या क्षणी माझं तसं काही ठरलेलं नसतं. माझा हरी माझा देव मला जिकडे नेईल तिकडे मी आपोआप ओढला या ठिकाणी जातो. पण तुला त्रास होऊ नये याची मात्र मला सुद्धा काळजी घेणं हे माझं काम आहे. म्हणून उद्यापासून तुला मला शोधण्यासाठी एवढा त्रास करून घेण्याची गरज नाही. याच्यावर मी तुला एक उपाय सांगतो. मला जर तुला लवकरात लवकर सापडून जेवू घालायचं असेल तर त्यासाठी तू काय करायचं, तीनही डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि प्रत्येक डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याची माती तू कानाला या ठिकाणी लावायचीस. कानाला लावल्यानंतर ज्या मातीतून तुला विठ्ठल 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 असा ध्वनी ऐकू येईल त्या रस्त्यानं मी गेलेलो आहे असं समजायचं. माझ्यासाठी तू डबा घेऊन यायचास. बघा संतांकडे किती मोठा अधिकार आहे. माझ्या जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल भजन करतात. माझे तुकोबरा ज्या वाटेनं जातात त्या वाटेची माती भजन करते. मग काहीतरी लवकरात लवकर आदर्श आम्हाला सुद्धा घेण्याची गरज आहे. काय आमची अवस्था झाली, कारण संतांना माहिती आहे त्याच्याशिवाय जर वाली कुणी नसेल तर त्याला आम्हाला अवगत करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्या प्राप्तीसाठी काय अवस्था झाली संतांची. चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा थोरा मन करा थोरा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बाळवई प्राप्तीसाठी झालेली अवस्था, त्यांची अवस्था वेगळी ना आमची अवस्था वेगळी. चकोर नावाचा पक्षी, त्याचं विशेष वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत रात्र होत नाही, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र येत नाही ना आलेल्या चंद्राचा जोपर्यंत प्रकाश त्याच्या अंगावर पडत नाही तोपर्यंत त्या चकोराचं आयुष्य वाढत नाही. मग कधी एकदा रात्र होते, कधी एकदा चंद्र उगवतो, कधी एकदा त्या चंद्राचा प्रकाश माझ्या अंगावर पडतो. या अपेक्षेनं या आशेनं चंद्राच्या येण्याची जसा तो चकोर नावाचा पक्षी वाट पाहतो ती अवस्था संतांच्या जीवनामध्ये त्यांची झालेली आम्हाला पाहायला मिळते. कारण संत हे सुद्धा चकोर आहेत आणि यांच्यासाठी चंद्रप्रकाश म्हणजे विठ्ठलाची कृपा आहे. आणि साक्षात चंद्र म्हणजे जर कोण असेल तर चंद्रभाऊ पांडुरंगा, पांडुरंग परमात्मा आमच्यासाठी चंद्र आहे. अशी ही त्याच्या प्राप्तीसाठी झालेली अवस्था. मग संतांकडे ही अवस्था आहे म्हणून निर्जीव वस्तू यांच्या संगतीला लागल्यानंतर भजन करते. पण याच्याच दुसऱ्या चरणामध्ये आमची अवस्था सांगितली. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. आमचं बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं, जवळजवळ सरपण आलं तरी अजून आम्ही भजनाला लागलो नाही, तरी अजून आम्ही प्रामाणिकपणे टाळी वाजून मुखानं नाम घ्यायला तयार होत नाही. मग काहीतरी आदर्श या तुकोबरांच्या ज्या वाटेनं ते जातात त्या वाटेच्या मातीकडून हा आदर्श आम्ही घ्यावा. जनाबाईच्या संगतीला लागलेली प्रत्येक निर्जीव वस्तू देवाचं भजन करते. त्या अशा प्रत्येक निर्जीव वस्तूकडून आम्हाला आदर्श घेण्याची गरज आहे. आणि अशाच रूपानं हे देवाचं नाम जेव्हा संतांना त्यांच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळालं तोच प्रसंग तोच अनुभव तुकोबराय म्हणतात की सत्यही आहे, साचही आहे, खरं सुद्धा आहे. नुसतं खरंच नाही तर ते बरं सुद्धा आहे. आता बरं काही गोष्टी खऱ्या आहेत, बऱ्या नाहीत, बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत, काही खऱ्या सुद्धा नाही आणि बऱ्या सुद्धा नाही. तुमच्याकडे साप आहे का? साप निघतो पाहिला तुम्ही? हा जर समोरून आला तर आम्ही काय करतो? आधी पळत घरात जातो, वाटीत दूध घेतो आणि त्याला प्यायला आणून देतो. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी
नाही. तो दिसला रे दिसला की पहिलं त्याला मारण्यासाठी काहीतरी शस्त्र अस्त्र शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण चुकून जर त्याची नामची गळाभेट झालीच तर राम नाम सत्य सुद्धा होण्याची शक्यता आहे. असा हा साप नजरेला दिसायला खरा आहे पण आमच्यासाठी बरा आहे का? मग बरा नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. तर टी व्ही आम्ही सगळेच पाहतो. टी व्हीतलं दाखवलेलं करमणूक होते या हिशोबानं बरं आहे पण खरं मात्र काहीच नाही. आता काही गोष्टी खऱ्याही नाहीत बऱ्याही नाहीत. लहान लेकरू झोपत नाही म्हणून लवकर झोपावं या आशेनं त्याची आई एका बाबाचं नाव घेते. तो बाबा आहे वहिनी तुमच्याकडं? हा हा आहे ना? आहे पण पाहिलाय का? हा हा. आई त्या लेकराला भीती दाखवते लवकर झोप नाहीतर कोण येईल? बागुल बुवा. आमच्याकडे त्याला बोकडे बाबा म्हणतात बरं का. हा हा. कुठे कुठे भुत्या बाबा म्हणतात, भांबड बुवा म्हणतात, तिकडे बीड जिल्ह्यात भांबड बुवा सुद्धा म्हणतात. हा अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावं त्या बाबाला आम्ही दिलेली आहेत. असा तो बागुल बुवा. हा लेकराला त्याची भीती वाटते. लेकराच्या दृष्टीनं तो बरा नाही आणि आजपर्यंत जगाच्या पाठीवर कोणत्याच आईनं तो पाहिलेला नाही म्हणजे तो खरा सुद्धा नाही. पण तत्वज्ञान देव आणि देवाचं नाम खरं ही आहे आणि बरं सुद्धा या ठिकाणी आहे. मग अशा या खऱ्या आणि बऱ्या असलेल्या नामाचं नामस्मरण जर आम्ही आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी केलं तर त्याच्या असंख्य अशा रूपानं फायदे आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी होतील. आणि त्या अनंत अशा फायद्यामधले 2 अतिशय महत्त्वाचे फायदे तुकोबराय आम्हाला सांगू लागले अभंगाच्या दुसऱ्या चरणात. केने तुटती बंधने लोकी कीर्ती जेणे या खऱ्या आणि बऱ्या असलेल्या नामाचा आधार जो नामधारक आपल्या जीवनामध्ये घेईल त्याला होणारे पहिला फायदा सांगितलाय. या नामानं सर्व बंधनातून मुक्तता होते. नामाचे 2 प्रकार शारीरिक बंधन, बंधनाचे 2 प्रकार शारीरिक बंधन आणि भावनेचं बंधन. शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस कालांतराने उत्तीर्ण होऊ शकतो पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस उत्तीर्ण होतोच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. भावनेचं बंधन हे जे मायाजाळ मनानं जे आसपास अवतीभोवती तयार करून ठेवलाय त्या मायाजाळामध्ये अडकलेल्या जीवाची अवस्था माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. एरवी कोश कीटकाची आप
तो अपन पया अपन वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, त्या कोश किड्याप्रमाणे अवस्था तयार केलेल्या जाळ्यामध्ये अडकला, शेवटी जीव गेला पण बाहेर निघता आलं नाही. तशी अवस्था या जीवाची या ठिकाणी झाली आहे. कारण नको असलेल्या गोष्टी सहज स्वीकार आपल्याला होतात बरं का. नको असलेल्या गोष्टी सहज स्वीकार आम्हाला या ठिकाणी होतात. कारण जे आमच्याकडे मन उपस्थित आहे ना, त्या मनानं चालायची सवय आम्हाला या ठिकाणी लागली आहे. थोडासा मनाला कधीतरी विरोध करून सुद्धा माणसाला राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. सगळीच कृती सगळीच कामं मनानं करून चालणार नाही. कारण खऱ्या अर्थानं ते मन तुम्हाला आम्हाला पावलोपावली अधोगतीच्या दिशेनं या ठिकाणी घेऊन चाललंय. हे लवकरात लवकर लक्षात आलं पाहिजे. आता कीर्तनाला येण्यासाठी किती त्या मनाची समजावूत काढावी लागते. तुमच्याकडे ऐक नाही मला माहीत नाही, पण आमच्या तिकडे लोक त्या मनाला इतकं स्पष्टीकरण द्यावं लागतं की आज चांगल्या महाराजाचं कीर्तन आहे, चांगल्या महाराजांचं कीर्तन आहे. या अनुषंगानं मनाला स्पष्टीकरण देऊन सुद्धा ते कीर्तनापर्यंत शरीराला घेऊन येईलच याचा काही विश्वास नाही. आणि कीर्तनाच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा वायफळ कार्यक्रम असेल तर एवढा फोर्स करायची गरज आहे का मग त्या मनाला? मला वाटलं इकडे वेगळं असेल काही. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे, उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भाले ना जाने ना दाए रे दिशाहारा. अशा या स्वरूपाचं मन आमच्याकडे हजर आहे. जहाँ नहीं जाना था वो वही चला आए रे. मग या मनाला आम्हाला ताब्यात आमच्या घ्यायचं आहे. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में, जो सुख जब तक बिके ना भेद कोई पूछता न था, जब तक बिके ना भेद कोई पूछता न था, तुमने खरीद कर मुझे अनमोल कर दिया, मन लागो मेरो राम फकीरी. अशा या मनाच्या फकिरीत, रामाच्या फकिरीत, नामाच्या फकिरीत, चाकरीमध्ये आम्हाला आमच्या मनाचं समर्पण करून घ्यायचं आहे. वेळोवेळी संत सुद्धा त्या मनाकडे आग्रह करतात. माझ्या मनाला गुंचंदा, माझ्या मनाला माझ्या
चाकरीमध्ये सेवेमध्ये समर्पित या ठिकाणी करतात। आणि मग एकदा का त्या मनाला भगवंताच्या नामाची आवड गोडी या ठिकाणी लागली की ते मायाजाळामध्ये कधीच गुंतू शकत नाही। मग त्यावरच गोड असा उपाय सांगितलाय, करा वासुदेव स्मरण येणे तुटे रे बंधन, खंडतील कर्माचे वदन वासुदेव जपताची। अशा पद्धतीनं भगवंताच्या नामानंच तुम्हाला आम्हाला या भावनेच्या बंधनातून बाहेर पडता येईल। हा त्या नामाचा होणारा पहिला फायदा। दुसरा सांगितलाय, उभय लोकी कीर्ती जेने उभारिला ध्वज, तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची। आमची कीर्ती आणि यांची कीर्ती जमीन आसमानचा अंतर आहे। आमच्या कीर्तीचा परिसरही ठरलेला आहे आणि कालावधी सुद्धा ठरलेला आहे। आम्ही निवडून येतो 5 वर्षच, लोक सरपंच म्हणतात 5 वर्षच आम्हाला मान मान्यता त्या ठिकाणी मिळते। जसं आम्ही पदावरून खाली होऊ म्हणजे आमची कीर्ती संपून जाणार आहे। आमचा कालावधी ठरलेला आहे, आमचा परिसर सुद्धा ठरलेला आहे। पण अमर्याद कालावधी अमर्याद परिसर या नामधारकांचा मात्र यांनी निश्चित करून ठेवलेला आहे। जोवरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिरू, तिन्ही लोकावरी उभारिला ध्वज। या नामधारकांच्या कीर्तीचा परिसर आणि कालावधी। पण हे नाम घेण्यासाठी काय असावं तर भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी। भाव अंतकरणामध्ये असणं फार फार गरजेचं आहे। अंतकरणामध्ये प्रेम आणि भाव या नामाविषयी देवाविषयी जेव्हा उत्पन्न होतो निर्माण होतो तेव्हा या असलेल्या नामाचा फायदा त्यासी लाभ उठाउठी तुकोबराय वर्णन करतात। इतका ताबडतोब किती ताबडतोब, मुखी नाम हाती मोक्ष, 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 म्हणतायत इतका ताबडतोब त्या नामाचा फायदा होईल असं मुखानं नाम घ्या अशी हातामध्ये मोक्षाची प्राप्ती होते। मी एकटाच सांगतो, यात विशेष नाही। ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी। अनेक जणांनी साक्ष देऊन हा पुरावा आमच्या समोर या ठिकाणी ठेवलाय। असो मग या नामाचे जर अनंत अशा रूपानं फायदे आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळत असतील तर निश्चित ह्या नामाचा आधार आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे। कारण तुकोबराय याच्याही पुढे जाऊन गोड अधिकार आणि वर्णन आम्हाला या ठिकाणी सांगून गेले की देवाचं नाम घेत असताना निर्मळ स्वच्छ भावना अंतकरणामध्ये जेव्हा उत्पन्न झाली निर्माण झाली, पण देवाची भक्ती करत असताना चतुरपणा करायचा नाही, चाप्टरपणा करायचा नाही। असे चाप्टर लोक लय आहेत बरं का, भक्ती करणारे सुद्धा। हां, ज्यांनी चाप्टरपणा केला त्यांचा चाप्टर सुद्धा तेव्हाच क्लोज झाला, त्यांचे बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, काही एक मागे शिल्लक राहत नाही। मग देवाची भक्ती करायची ना, भोळा भाव अंतकरणामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे। मग देवाचं भजन करत असताना भोळा भाव एकदा का निर्माण झाला, अखंड देवाचं भजन जेव्हा आम्ही करू लागलो तेव्हा त्या भजनाच्या द्वारा भजनाच्या जोरावर त्या भोळ्या भक्तानं एवढा अधिकार कमवला, एवढा मोठा अधिकार त्याला मिळाला की सर्व जगाला स्वतःच्या ताब्यात ठेवणारा काळ सुद्धा त्याचं काही एक बिघडू शकला नाही। अभंगाचं शेवटचं तो कमले भोळा
कीर्ती ईश्वर चरणी या ठिकाणी रुजू करायची, सात संगत करणारी सर्वच गुणानं मानानं मोठी असलेली ही मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. अगदी आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती उपक्रमाचं नावच सुंदर आहे बरं का.
अगदी आई साहेबांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची यादी आज माझ्या समोर या ठिकाणी आहे. रोज रोज तुम्हाला अगदी पक्वान्नाचं जेवण या ठिकाणी वाढलं जाणार आहे. आता आज घरचा महाराज आहे म्हणून हरकत नाही, पण उद्यापासून मंडप भरेल याची काळजी सर्वांनी घ्या. आजही कमी आहे तसं नाही, पण असं गर्दी आहे. गर्दी नसली तरी चालते, कळणं फार महत्वाचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. असं सुंदर अगदी सप्ताह आपल्यासाठी आयोजित झाला. आणि हा आनंद फक्त महिलांचा सप्ताह आहे म्हणून फक्त महिलांसाठी आहे असं नाही बरं का. तुम्ही सुद्धा आमच्या पार्टीत थोडीसं आले तरी जमते. ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी या. सर्वांच्या चरणावर परत एकदा विनम्र भावानं वंदन. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, माय बापाच्या अंतकरणानं क्षमा झालेली सेवा ईश्वरचरणी रुजू करण्यापूर्वी माऊलीचं गोड एकदा भजन होईल. देवाला आम्ही शरण जातो या भावनेनं. आपल्याला जर हात असतील, देवानं दिलेले असतील असं वाटत असेल तर ते हात वर करायचे, मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत माऊलीचा गजर करायचा. असतील तर घ्या, नसतील तर हरकत नाही. आपण हर हर महादेव म्हणताना हात कसे करतो, राधे राधे बोलताना हात कसे करतो. प्रेमानंदजी महाराजांचं वाक्य आहे, वर हात करणं म्हणजे ही फक्त शारीरिक कृती नसून हे देवाला आम्ही शरण गेलेला या ठिकाणी दृश्य आहे बरं का. आम्ही देवाला शरण जातोय, सगळा संसार हा खाली सोडलाय, वर हात करून देवा तुझ्या चरणावर आलेलो आहे. मग शरण जाण्याची भावना ज्यांच्या अंतकरणात असेल त्यांनीच वर हात करा आणि माझ्यासोबत भजन करा. ज्ञानदेव